मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी किंवा सुक्की भाजी न करता सैलसर असं पिठलं करूया। 1 चमचा तेलामध्ये हिरवी मिरची, लसूण, त्यासोबतच मटकी घालायची आणि चांगली अशी परतून घ्यायची। काढून घेऊन थंड करून मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं। त्याच कढईमध्ये 2 चमचे तेलामध्ये जिरं, मोहरी, बारीक कट केलेला कांदा घालायचा, परतून घ्यायचा, हळद घालायची। व्हिडिओ पाहत असाल तर छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल। त्यामध्ये चिमूटभर हिंग घालूया आणि बारीक केलेलं हिरवी मिरची, लसूण, मटकीचं वाटण घालायचं। तर तुम्ही बघू शकता असं जाडसर बारीक केलेलं आहे ते घालायचं। थोडंसं परतून घ्यायचं, आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर छान अशी 2 ते 3 मिनटं भाजी शिजून घेऊया। तर सैलसर असे मटकीचं पिठलं भाकरीसोबत, चपातीसोबत अप्रतिम लागतं। एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा। धन्यवाद।